श्री क्षेत्र शेगाव येथून जवळपास 700 वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात भगवे पताके घेऊन 13 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत गजानन महाराजांची पालखी विदर्भातून 10 दिवसाच्या पायदळ प्रवासानंतर 23 जून रोजी सकाळी मराठवाड्याचे प्रवेशद्वार पानकनेर गाव येथे सकाळी 8 वाजता दाखल झाली। यावेळी हिंगोली जिल्ह्यात भाविक भक्तांनी जेसीबीने फुलांचा वर्षाव करत बँड आणि फटाक्याच्या जल्लोषात पालखीचे स्वागत केले। विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेल्या सेनगाव तालुक्यात पानकनेर गाव येथे दुपारचे स्नेहभोजन आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन पालखी सेनगावकडे रवाना होणार आहे। श्रींच्या पालखीचे मराठवाड्यात आगमन होताच ज्या ठिकाणी सकाळ दुपार आणि सायंकाळ पालखी भोजन आणि विश्रांतीसाठी थांबते तिथे प्रत्येक घरासमोरील रस्त्यावर आकर्षक रांगोळी, पताका आणि स्वागताचे फलक आणि पालखीवर फुलांचा वर्षाव यासह परिसरातील भाविक भक्तांकडून स्वागत केले जाते। पालखी जिथे थांबते तिथे काही वेळ यात्रेचे स्वरूप येऊन टाळ मृदुंगाच्या आणि गणगण गणात बोते या गजरात परिसर दुमदुमून जातो। मागील 55 वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत गजानन महाराज शेगाव ते श्री क्षेत्र माझे माहेर पंढरी अशा अभंगाप्रमाणे सर्व संतांचे माहेर असलेल्या पंढरीत आपल्या विठ्ठलास भेटण्यास चाललेल्या पायदळ दिंडी सोहळ्याचे विदर्भातून मराठवाड्यात भक्त मंडळीसह गावकऱ्यांतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करून चहा पाणी फराळ तर कोणी पानाचा विडा तर कोणी बिस्किट पुडे तर मोठमोठ्या वस्तू वारकऱ्यांना दिल्या जातात। तर अनेक ठिकाणी पायपूजन स्वागतही केले जाते। श्रींची पालखी नेहमीप्रमाणे हत्ती घोडे आणि सुशोभित रथावर श्री संत गजानन महाराजांची मूर्ती विराजमान असून विश्रांतीच्या ठिकाणी भावी भक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगाही पाहायला मिळतात। यावेळी श्री संत गजानन महाराज पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला आणि तसेच सेनगाव दिशेने रवाना होणार आहे। गाव माझा न्यूज करिता गजानन देशमुख, सेनगाव, हिंगोली।